नमस्कार, मी पुण्याचे एकदा अमोल स्वराज आहे तुमचं आपल्या कृषी रत्न यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. तर आजचा आपलं लेक्चर आहे ते म्हणजे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीबद्दल. आता सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी बरेच जणांनी वाचला असेल, पण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? दी इनएबिलिटी ऑफ द प्लांट विथ फंक्शनल पोलन टू सेट द सीड्स. म्हणजे काय? पोलन ग्रेन फंक्शनल असतानाही तो स्वतःचं फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजे काय? Self incompatibility means what? Inability of plant with a functional pollen. पोलन ग्रेन कसा आहे? फंक्शनल आहे. दोन टर्म आहे आपल्या प्लांट मीटिंगमध्ये, एक म्हणजे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आणि दुसरं म्हणजे मेल स्टेरिलिटी. तर मेल स्टेरिलिटीमध्ये कसं असतं की पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी ॲबसेंट असतो किंवा नॉन फंक्शनल असतो. पण आपण या ठिकाणी त्याची कंपेअरिंग जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीची केली तर या ठिकाणी कसं असतं? पोलन ग्रेन फंक्शनल असूनही तो स्वतःचं फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही. तो पर्टिक्युलर पोलन ग्रेन त्या ठिकाणी स्वतःचं जे फ्लावर आहे ते फर्टिलाइज करू शकत नाही. त्यालाच म्हणतो आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. मग या ठिकाणी सीड कसे तयार होतात? मग तो स्वतःचं फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही, पण दुसऱ्या ज्या एकाच प्लांटवर दुसरं फ्लावर असेल तर त्याला फर्टिलाइज करू शकतो, किंवा दुसऱ्या प्लांटवर एखादं जे फ्लावर आहे त्याला फर्टिलाइज तो त्या ठिकाणी करू शकतो. सो फर्स्टली, what is the self incompatibility? So self incompatibility is the inability of the plant with a functional pollen to set the seed by self pollination. The word is important. self pollination न तो स्वतःचा फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही आणि ते जेणेकरून तो सीड त्या ठिकाणी करू शकत नाही. ओके, आता इथं क्वेश्चन येतो द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. द टर्म सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी वॉज कॉइन्ड बाय स्टाउट, STOUT, स्टाउट इन 1917. आता तुम्ही म्हणता सायंटिस्ट येणारच आहे ना, प्लांट सायन्स आहे आपला, सायंटिस्ट प्रत्येक ठिकाणी येणारच आहे. सो लक्षात ठेवायचं की सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी द टर्म वॉज कॉइन्ड बाय स्टाउट इन 1970. ओके, तर स्टाउट नावाच्या सायंटिस्टने 1917 सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी नावाची त्या ठिकाणी टर्म दिली. आता काही फीचर्स आहे आपल्या सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीच्या त्या ठिकाणी, काही फीचर्स आहे. तर काय फीचर असणार आहे? तो जर सेल्फ पॉलिनेशन करत नाही म्हणजे काय ते? तो इनब्रीडिंग करण का आउटब्रीडिंग करण? ओके, सो इट इज अन इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग मेकॅनिझम. ओके, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी त्याचं होईल. म्हणजे काय? इट इज अन इम्पॉर्टंट फीचर्स पाहणार आहे आपण आता सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे. इट इज अन इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग मेकॅनिझम. आउटब्रीडिंग म्हणजे काय? क्रॉस पॉलिनेशन तो त्या ठिकाणी करील. सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. का होणार नाही? कारण फंक्शनल पोलन ग्रेन असताना तो स्वतःचं फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही, त्यामुळे तो इनब्रीडिंग करणार नाही. काय करेल? इट इज अन इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग मेकॅनिझम विच प्रिव्हेंट्स ऑटोगॅमी. ऑटोगॅमी मीन्स विच प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन अँड प्रमोट्स अलोगॅमी. अलोगॅमी मीन्स वॉट? क्रॉस पॉलिनेशन. ओके, अंडरस्टँड? देन it is an important outbreeding mechanism which prevents autogamy and promotes allogamy. Then second, it increases the heterozygosity. Increases the heterozygosity. म्हणजे काय असणार आहे? आता जरी आपण परत इनब्रीडिंग जर करत गेलो तर काय इन्क्रीज होते? होमोझायगोसिटी त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. पण आपण जर आउटब्रीडिंग त्या ठिकाणी जर करत असलो तर काय होते? हेटेरोझायगोसिटी त्या ठिकाणी वाढत जाते. हो, ओके. सो आता सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कशामुळे होते? सो इट मे बी अ कॉज ड्यू टू सम मॉर्फोलॉजिकल फॅक्टर्स. सम मॉर्फोलॉजिकल म्हणजे काही मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस असल्यामुळे त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, किंवा इट इज हॅपन ड्यू टू द सम चेंजेस इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. इट इज हॅपन ड्यू टू द सम चेंजेस इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. म्हणजे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कशामुळे होऊ शकते? की मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस असले, किंवा जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी चेंजेस असले, किंवा सम फिजिओलॉजिकल प्रोसेसमुळे त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होऊ शकते. तर अशा या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते. तर यांना आपण हे आहे आपलं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता वन ऑफ द सायंटिस्ट लेविस in 1954 classified the self incompatibility into two types. That is the first one is a heteromorphic self incompatibility and second one is a homomorphic self incompatibility. Scientist name is लेविस नावाचे जे सायंटिस्ट होते लेविस, तर त्या लेविस नावाच्या सायंटिस्टनी 1954ला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे क्लासिफिकेशन आहे ते दोन टाईपमध्ये केलं. फर्स्ट वन इज
हिटेरोमॉर्फिक. आता आपण फर्स्ट वन पाहणार आहे हिटेरोमॉर्फिक, आणि दुसरं त्यांनी काय काय एक्सप्लेन केलं, होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. होमोमॉर्फिक आता मी शॉर्टमध्ये लिहीन SI मीन्स सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, हिटेरो म्हणजे काय, व्हॉट इज द हिटेरो, हिटेरो मीन्स डिफरंट, ओके. आणि मॉर्फो मीन्स मॉर्फॉलॉजी. कोणाची मॉर्फॉलॉजी, द मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लावर, स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. मग हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, जे काही फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही डिफरन्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी काही स्टाईल शॉर्ट असेल किंवा एखाद्या ठिकाणी स्टाईल लॉंग असेल, तर ज्या काही मॉर्फॉलॉजिकल फॅक्टर्समुळे त्या ठिकाणी जे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी त्याला म्हणतो आपण हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. हिटेरो मीन्स डिफरंट, नावातच आहे, पूर्ण नावातच असतं. हिटेरोमॉर्फिक मीन्स डिफरंट, मॉर्फो मीन्स मॉर्फॉलॉजी. सो विच मॉर्फॉलॉजी ऑफ द फ्लावर. There is a changes in a structure of the flower. Due to this, the self incompatibility happen. That is called as a heteromorphic self incompatibility. Suppose in this board, आता मी या बोर्डवर त्या ठिकाणी दोन डायग्राम त्या ठिकाणी काढले आहे. हे बघा, फ्लावर A आणि फ्लावर B. ओके. आता हा आहे आपला स्टिग्मा. आपण बघतोय हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके. बोर्ड थोडा आपला छोटा असल्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करावं लागते. हा आहे आपला स्टिग्मा. ओके. स्टिग्मा. हे आहे आपली स्टाईल. हेच इम्पॉर्टंट आहे, स्टाईल. ओके. हे आहे आपली ओहरी काय प्रोड्यूस करणार आहे, ओहूल. ओके. देन दिज आर अँथर विच प्रोड्यूस पोलन. ओके. हे स्टेमन. ओके. आता हिटेरोमॉर्फिक म्हणजे काय, डिफरंट फ्लावरिंग स्ट्रक्चर. ओके. मग आता हिटेरोमॉर्फिकचे त्या ठिकाणी दोन टाईप आहे. एक म्हणजे डायस्टाईली नावातच आहे. डाय म्हणजे दोन, स्टाईल म्हणजे दोन प्रकारच्या स्टाईल. टू टाईप्स ऑफ स्टाईल. दोन प्रकारच्या स्टाईल या ठिकाणी असतील. हे बघा, दोन प्रकारचे फ्लावर आहे इथं. हा आहे A फ्लावर, हा आहे B फ्लावर. ओके. आता हा याचा अंतर सेम ॲज दॅट जिकडे आपण जे नॉमिनेशन केलं ती जिकडे असणार आहे. हा आहे स्टिग्मा. ओके. हा आहे स्टाईल आणि हे आहे त्याचं ओहरी. ओके. फ्लावरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल चांगल्या प्रकारे. डायग्राम मला काही एवढं व्यवस्थित जमलं नाही, तरी समजून घ्या. ओके. मग आता कशामुळे होतं की हा झाला मेल पार्ट, हा झाला फिमेल पार्ट. ओके. स्टाईल कशी आहे, लॉंग आहे, आणि हा झाला फिमेल पार्ट. ओके. आता इथून येणारा जो पोलन ग्रेन आहे तो इथपर्यंत जाणं शक्य आहे का, इट इज इम्पॉसिबल. हे या ठिकाणी होऊच शकत नाही. ते इथला पोलन ग्रेन या ठिकाणी जाणं इट इज नॉट अ पॉसिबल. सो आणि इथून येणारा जो पोलन ग्रेन आहे तो इथे येणं पॉसिबल आहे का, नो, इट इज इम्पॉसिबल. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन त्या पर्टिक्युलर फ्लॉवरमध्ये होत नाही. त्याला म्हणतो आपण सेल्फ, याच्यामुळे जे होतं त्याला म्हणतो आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. मग आता डायस्टाईली म्हणजे कसं असतं, दोन प्रकारच्या स्टाईल असतात. देर आर टू टाईप्स ऑफ स्टाईल. मग कोणकोणत्या स्टाईल असेल, एक म्हणजे शॉर्ट स्टाईल आणि दुसरी म्हणजे लॉंग स्टाईल. ओके. दोन प्रकारच्या स्टाईल असतात, एक शॉर्ट स्टाईल आणि लॉंग स्टाईल. आता इथं डाय स्टाईलीमध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं की डाय स्टाईली कशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग लक्षात ठेवायचं, प्रिमुलिएसी नावाची जी फॅमिली आहे त्या प्रिमुलिएशिया नावाच्या फॅमिलीमध्ये आपल्याला डायस्टाईली, याच्यावर क्वेश्चन येतो, डायस्टाईली इन विच फॅमिली द डायस्टाईली इज आपल्याला कुठे अकॉर्ड होते, तर कुठे अकॉर्ड होते, इन अ प्रिमुलिएसी फॅमिली. आता प्रिमुलिएसी फॅमिलीमध्ये कोणत्या प्रकारचं फ्लावर, तर प्रिमुला नावाचं फ्लावर असते. तर त्या प्रिमुला नावाच्या फ्लावरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसते, डायस्टाईली. ओके. प्रिमुला फ्लावर. मग यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे त्या ठिकाणी फ्लावर दिसतात. एक म्हणजे पिन टाईप फ्लावर आणि दुसरं थ्रम टाईप फ्लावर. आता तुम्हाला एक फर्स्ट ए डायग्राम दिसते ना, लॉंग स्टाईल ज्यामध्ये आहे, तर हे एक्झाम्पल आहे पिन टाईप फ्लावरचं. ओके. आणि जे थ्रम टाईप फ्लावर आहे त्याची जी स्टाईल असते ती कशी आहे, ती शॉर्ट स्टाईल असते. म्हणजे हे झालं थ्रम टाईपचं फ्लावर. ओके. इन अ पिन टाईप ऑफ द फ्लावर देर इज अ लॉंग स्टाईल अँड लो अँथर. कशी आहे, लो पोझिशनला आहे, स्टाईल कशी आहे, वरती, म्हणजे हे झालं पिन टाईप फ्लावर.
अँड इन थ्रम टाईप ऑफ द फ्लॉवर स्टाईल इज अ शॉर्ट बट अँथर्स ॲट अ हाय लेवल. म्हणजे या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होईल का? सेल्फ पॉलिनेशन व्हायला कसं पाहिजे? बोथ आर मॅचिंग हेडचे त्या ठिकाणी पाहिजे ते. म्हणजे हे स्टाईल आणि हा आपला जो मेल पार्ट आहे स्टेमेन हे कसे मॅचिंग हेडचे त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतरच त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन व्हायचे चान्सेस असतात. पण या ठिकाणी कसं आहे, स्टाईलवरती आहे, अँथर लो लेवलला आहे, म्हणजे इथले पोलन तिथे जाणं शक्य नाही आहे. यामुळे त्या ठिकाणी पॉलिनेशन होऊ शकत नाही. ओके. मग डायस्टाईलीमध्ये लक्षात येतं की प्रिमुलियशी नावाच्या फॅमिलीमध्ये आपल्याला डायस्टाईली बघायला मिळते. त्यातल्या प्रिमुलियाच्या फॅमिलीमध्ये प्रिमुला नावाचा फ्लावर आहे. त्या प्रिमुला नावाच्या फ्लावरमध्ये आपल्याला डायस्टाईली बघायला मिळते. मग त्यामध्ये दोन प्रकारचे फ्लावर असतात, एक म्हणजे पिन टाईप, दुसरं म्हणजे थ्रम टाईप. पिन टाईप जर लक्षात ठेवायचं म्हणजे कसं असते, त्यामध्ये लॉंग स्टाईल असते, लो अँथर असतात. थ्रम टाईप जर लक्षात ठेवायचं म्हणजे कसं असते, शॉर्ट स्टाईल असते आणि अँथर जे असतात हाय पोझिशनला त्या ठिकाणी असतात. आता क्वेश्चन येतात, मग त्या ठिकाणी पण जर क्रॉस केले पिन इंटू पिनचा तर काय होईल रे सांगा? पिन इंटू पिन होईल. आता पिन इंटू पिन म्हणजे काय होणार आहे? पिन म्हणजे काय? लॉंग स्टाईल आहे आणि दुसरे पिन म्हणजे काय? लॉंग स्टाईल आहे. होईल का ते? नाही होईल. म्हणजे आता म्हणायचा अर्थ कसा झाला की ए इंटू एचा क्रॉस करू आपण इथं, म्हणजे हेच फ्लॉवर त्याच फ्लॉवरची क्रॉस करते. म्हणजे कसं आहे, त्याची लॉंग स्टाईल इंटू लॉंग स्टाईल कसं होणार आहे ते? इनकम्पॅटिबल. ओके. याच्यावरच आन्सर येतात की पिन इंटू पिन फ्लॉवरचा जर त्या ठिकाणी क्रॉस करतं कम्पॅटेबल सेल्फ इनकम्पॅटेबल होईल का? कम्पॅटेबल होईल. सो इट इज इनकम्पॅटेबल. वाय? बोथ आर लॉंग स्टाईल. एक तर आपल्याला लॉंग स्टाईल अँड लो अँथर. ओके. सो दिस इज नॉट पॉसिबल. देन आपण जर क्रॉस केला थ्रम इंटू थ्रमचा, तर थ्रम इंटू थ्रमचा पॉसिबल आहे का? शॉर्ट स्टाईल इंटू शॉर्ट स्टाईल देर इज नो पॉसिबल. सो दिस क्रॉस इज ऑल्सो इनकम्पॅटेबल. ओके. हा सुद्धा कसा आहे? इनकम्पॅटेबल त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर आता पण आपण जर पिन इंटू थ्रमचा जर क्रॉस केला तर कसा होईल? इट इज कम्पॅटेबल. ओके. तो कसा होईल? कम्पॅटेबल होईल. किंवा मग थ्रम इंटू पिनचा जर केला तो सुद्धा कम्पॅटेबल होईल. कारण कसे आहे? लॉंग स्टाईल आणि हा समजा पिन फ्लॉवर आणि हा कोणता फ्लॉवर आहे? थ्रम फ्लॉवर. आता पिन फ्लॉवरमध्ये लॉंग स्टाईल आणि आपल्याला काय भेटेल? हाय अंतर. क्रॉस कम्पॅटेबल होईल. ओके. सो पिन इंटू पिनचा इनकम्पॅटेबल होईल, थ्रम इंटू थ्रमचा पुन्हा इनकम्पॅटेबल होईल, आणि बट पिन इंटू थ्रमचा जर आपण क्रॉस केला तो कसा होईल? कम्पॅटेबल होईल आणि थ्रम इंटू पिनचा सुद्धा कम्पॅटेबल होईल. सो हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन यावरती येतात की पिन इंटू पिनचा क्रॉस कसा होईल. सो दिस इज द डायस्टाईली. आता डायस्टाईलीचे आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल व्हायचे. ओके. सो दिस इज द डायस्टाईली. फ्लोरल मॉर्फॉलॉजी लेविस डायस्टाईली. हे झालं आपलं डायस्टाईली. त्यामध्ये दोन प्रकारच्या स्टाईल आपल्याला बघायला मिळतात, पिन इंटू पिन आणि दोन प्रकारचे फ्लॉवर पिन अँड थ्रम. ओके. सो आता नेक्स्ट आहे आपला, हे झालं डायस्टाईली. आपला आता नेक्स्ट आहे ट्रायस्टाईली. डायस्टाईलीमध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, डायस्टाईली कुठे आढळते तर ते आढळते आपल्याला प्रिमुलिएसी फॅमिली, प्रिमुला नावाच्या फ्लॉवरमध्ये. आपलं चालू आहे हिटेरोमॉर्फिक. हिटेरोमॉर्फिकमध्ये दोन टाईप असतात, एक म्हणजे डायस्टाईली, आता दुसरं पाहतो आपण ट्रायस्टाईली. ओके. आता ट्रायस्टाईली म्हणजे तीन प्रकारच्या स्टाईल असेल. कोणकोणत्या? फर्स्ट वन इज अ शॉर्ट स्टाईल, त्याच्यानंतर असं मीडियम स्टाईल, त्याच्यानंतर असं लॉंग स्टाईल. ओके. तीन प्रकारच्या स्टाईल त्या ठिकाणी असतील. शॉर्ट स्टाईल असेल, मीडियम स्टाईल असेल आणि लॉंग स्टाईल असेल. तीन प्रकारच्या. ट्राय म्हणजे तीन, स्टाईल म्हणजे स्टाईल. 3 टाइप्स ऑफ स्टाईल इज फाउंड इन अ ट्रायस्टाईली. व्हॉट इज दॅट? शॉर्ट स्टाईल, मीडियम स्टाईल अँड लॉंग स्टाईल. आता याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, लॅथेरेसी फॅमिलीचं. लॅथेरेसी फॅमिली. इन लॅथेरेसी टाईप फॅमिली द ट्रायस्टाईली इज फाउंड इन दॅट लॅथेरस सटायवस. म्हणजे त्या लॅथेरस सटायवसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ट्रायस्टाईली नावाची कंडिशन सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते. ओके. तर हे झालं लॅथेरस सटायवस. इन लॅथेरेसी फॅमिली द ट्रायस्टाईली इज फाउंड. ओके. सो दिस इज युअर हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता या ठिकाणी हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी त्या ठिकाणी आपल्याला का पाहायला मिळाली की मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर फ्लावरचं जे होते त्यामध्ये काहीतरी चेंजेस होते. त्या चेंजेसमुळे आपल्याला त्या ठिकाणी जे काही सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळाली त्याला म्हणलं आपण हिटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके. त्यामध्ये दोन टाईप आहे, एक म्हणजे डायस्टाईली आणि ट्रायस्टाईली. डायस्टाईली म्हणजे दोन प्रकारच्या स्टाईल,
ट्राय स्टाईल म्हणजे 3 प्रकारच्या स्टाईल. ओके, तर डॅश स्टाईलचं जर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं होतं प्रिमुलेसी फॅमिली आणि ट्राय स्टाईलचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे कोणतं लॅथेरेसी फॅमिलीमध्ये लॅथेरस सटायोस नावाचा प्लांट. ओके, नंतर आपण बघणार आता होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. ओके, सो अवर नेक्स्ट वन इज होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. फर्स्ट वन होतं आपलं हेटेरोमॉर्फिक, आता होमोमॉर्फिक. आता हा होमोमॉर्फिक आहे. आता तुम्ही म्हणता सर इथं की होमो म्हणजे काय, सेम फ्लावर स्ट्रक्चर आहे इथं. सेम फ्लावरिंग स्ट्रक्चर असल्यानंतरही इथं काय भानगड आहे मग. इथं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आपल्याला का बघायला मिळते. होमो म्हणजे तिथं ते सेम फ्लावरिंग स्ट्रक्चर आहे, म्हणजे स्टाईल व्यवस्थित आहे, त्याचं स्टेमेन व्यवस्थित आहे, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर म्हणजे मेल पार्ट फ्लावरचा आणि फिमेल पार्ट व्यवस्थित मॅचिंग हेडच्या त्या ठिकाणी आहेत. पण मग होमोमॉर्फिक असल्यानंतर त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आपल्याला का बघायला मिळते. सो इट इज हॅपन ड्यू टू सम चेंजेस इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. आपण एक प्रकारचं फ्लावर या ठिकाणी काढू तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी. हे पहा एक प्रकारचं फ्लावर या ठिकाणी मी काढतो. ओके, ड्रॉइंग एवढी व्यवस्थित नाही तरी समजून घ्या. हा आहे स्टिग्मा. ओके, हे मेल पार्ट, हा आहे स्टिग्मा. ओके, हे आहे स्टाईल, हा आहे ओव्हरी, अँथर, दिस इज स्टेमेन, दिस इज द फ्लावर. ओके, आता होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय रे, तो इट इज हॅपन ड्यू टू द सम चेंजेस इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. काही फ्लावरमधल्या जेनेटिक स्ट्रक्चरच्या चेंजेसमुळे या ठिकाणी आपल्याला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते किंवा सम फिजिओलॉजिकल रिॲक्शन या ठिकाणी होतात. हेटेरोमॉर्फिक म्हणजे कसं करतो की त्या ठिकाणी फक्त फ्लावरिंग स्ट्रक्चरमुळे चेंजेस असल्यामुळे हेटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत होती. पण होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कसं असतं की या ठिकाणी प्लांटमधील पोलनमधील किंवा प्लांटमध्ये काही जेनेटिक स्ट्रक्चरचे चेंजेसमुळे किंवा काही फिजिओलॉजिकल रिॲक्शनमुळे त्या ठिकाणी जी काही सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होती त्याला म्हणतो आपण होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता हा अँथर आहे. अँथर काय प्रोड्यूस करतात, पोलन ग्रेन्स. ओके, अँथर विच प्रोड्यूस पोलन. आता ह्या पोलनमधील जो जीन आहे, ओके, ह्या पोलनमधील अँथर विच प्रोड्यूस द पोलन. ओके, अँथर प्रोड्यूस करतात पोलन आणि ह्या पोलनमधील जो जीन आहे ह्या जीनमुळे जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असेल तर त्याला म्हणतात गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके, अँथर आहे, अँथर पोलन प्रोड्यूस करतात. पोलनमधील जीनमुळे जर त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असली तर त्याला म्हणतात गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजे होमोमॉर्फिकची त्या ठिकाणी 2 टाईप आहे. एक म्हणजे गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आणि दुसरं लक्षात ठेवायचं. आता ह्या पोलनमधील जीनमुळे जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असली त्याला म्हणलं आपण गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. पण आता ह्या प्लांटमधील जर जो जीन आहे ह्या पर्टिक्युलर फ्लावरमधला जो प्लांटमधील जे फ्लावर आहे आणि त्या प्लांटमधील जर जीनमुळे एखादी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असेल तर त्याला म्हणायचं स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. स्पोरोफायटिक SI मीन्स सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके, लक्षात ठेवायचं 2 टर्म या ठिकाणी आहे. होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कशामुळे होते, काहीतरी फ्लावरच्या जेनेटिक स्ट्रक्चरमुळे चेंजेस झाल्यामुळे किंवा सम फिजिओलॉजिकल रिॲक्शन त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे जे काही आपल्याला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते त्याला म्हणतात होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. त्यामुळे 2 टाईप आहे. एक म्हणजे जे काही अँथर असतात त्या अँथरमध्ये अँथर काय प्रोड्यूस करतात, पोलनमधील जो जीन आहे जर ज्या जीनमुळे जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी झाली त्याला म्हणतो आपण गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि जर तो प्लांट असेल म्हणजे पोलनला प्रोड्यूस करणारा प्लांट, इट इज हॅपन ड्यू टू द पोलन गॅमिट्स. ओके, आणि स्पोरोफायटिकमध्ये काय, पोलन प्रोड्युसिंग प्लांट. द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इज ड्यू टू द पोलन प्रोड्युसिंग प्लांट. ओके, आता हे 2 टाईप आहे, गॅमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. त्यातला आपण पहिला पाहू होता गॅमिटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके, गॅमिटोफायटिक
सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, गॅमिटोफॅटिक पहिलं आपलं त्यातलं आहे आता गॅमिटोफॅटिक एस आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, आता हे कोणी डिस्कवर केलं तर सायंटिस्टचं नाव या ठिकाणी लक्षात येतं, ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ. आता भरपूर सायंटिस्ट येणार आहे, तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवायचं, कारण भरपूर या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ सायंटिस्ट येतात. हे टर्म येणं काढली, ते टर्म त्यानं काढली, पण हे लक्षात ठेवावं लागतं, कारण हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीकोन त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. कसंही लक्षात ठेवायचं, पाठ करा, रट्टा मारा, काही करायचं, पण ते लक्षात ठेवायचं. ओके. मग गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कोण डिस्कवर केली तर ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ इन 1925. मग कशात डिस्कवर केली हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ 1925 मध्ये. कशात? निकोशियाना सँड्री. निकोशियाना सँड्री. तर या प्लानमध्ये ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ नावाचे जे दोन सायंटिस्ट होते, त्या दोन सायंटिस्टने त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी त्या ठिकाणी डिस्कवर केली. ओके. आपण पाहतोय होमॉर्फिक म्हणला पहिला गॅमेटोफॅटिक. गॅमेटोफॅटिक म्हणजे काय, जो काही अँथर होता, अँथर काय प्रोड्यूस करतात, पोलनच्या जीनमुळे जर एखादी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असली तर त्याला म्हणतात गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कोणी डिस्कवर केली तर ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ 1925 मध्ये. कशामध्ये तर निकोशियाना सँड्री नावाच्या प्लांटमध्ये. ओके. दुसरं लक्षात ठेवतं इथं. ओके. आता मी हे पुसतो. ओके. दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. आता पहा, हे एक फ्लावर आहे या ठिकाणी. ओके. हे एक फ्लावर आहे, हे एक फ्लावर आहे, हा अँथर आहे, हे अँथर आहे आणि हे स्टिग्मा आहे. ओके. आता काय होतं गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये काय असतो की हा जो स्टिग्मा असतो हा असतो वेट म्हणजे यामध्ये थोडं मॉइश्चर असतं. ओके. लक्षात ठेवायचं की गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी लक्षात ठेवायचं म्हणलं तर कसा असतो तो वेट स्टिग्मा असतो. आता हे जर पोलन ग्रेन या स्टिग्मावरती आले तर हे काय तयार करणार आहे, या ठिकाणी पोलन ग्रेन जर्मिनेट होतील आणि हे काय तयार करतील, पोलन ट्यूब. ओके. हे एक प्रकारची पोलन ट्यूब तयार करतात. आता काही कंडिशनला काय होतं की ही पोलन ट्यूब त्या ठिकाणी स्टिग्मा वेट असल्यामुळे पोलन ग्रेन जर्मिनेट होतात, पोलन ट्यूब ग्रोथ सुद्धा होते. पोलन ट्यूब ग्रोथ होते ती इथपर्यंत येते, म्हणजे स्टाईल रिजनला होते, स्टाईल रिजनला येते आणि या ठिकाणी तिची ग्रोथ होते इनहिबिट. स्टाईल रिजनला आल्यानंतर तिची ग्रोथ होते इनहिबिट, म्हणजे या ठिकाणी तिची ग्रोथ स्टॉप होऊन जाते स्टाईल रिजनला आल्यानंतर. किंवा काही कंडिशनला काय होते की ती ओव्हरीपर्यंत येते आणि ओव्हरीमध्ये त्या ठिकाणी तिची ग्रोथ स्टॉप होते. ओके. दुसरं लक्षात ठेवायचं आहे की गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये कसं होतं, वेट स्टिग्मा असतो. वेट स्टिग्मा असल्यामुळे त्या ठिकाणी ते पोलन ग्रेन जर्मिनेट करतात आणि पोलन ग्रेन जर्मिनेट केल्यामुळे त्या ठिकाणी पोलनची त्या ठिकाणी पोलन ट्यूबची ग्रोथ होते. पोलन ट्यूबची ग्रोथ झाली की ती तिथपर्यंत स्टाईलपर्यंत येते. स्टाईलपर्यंत आल्यामुळे काही फिजिओलॉजिकल रिॲक्शन होती, त्याची ग्रोथ स्टाईलमध्ये थांबते. किंवा काही कंडिशनला काय होती की ती ओव्हरीमध्ये येऊन त्या ठिकाणी त्याची ग्रोथ थांबते ओव्हरीला. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. पोलन ट्यूब ग्रोथ स्टॉप इन स्टाईल और ओव्हरी. ओके. पोलन ट्यूब ग्रोथ स्टॉप होते स्टाईल किंवा ओव्हरी. आता ही जे गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आहे विच इज कंट्रोल बाय सिंगल एच जीन. जो सिंगल एच जीन असतो तो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मल्टिपल असतात. गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी विच इज कंट्रोल बाय सिंगल एच जीन, सिंगल कॅपिटल एस नावाने आपण त्याला डिनोट करतो. मग त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मल्टिपल अलील असतात. आता जर जीनमध्ये बघितलं दोनच प्रकारचे अलील असतात, पण दोनपेक्षा जास्त असलेलं आपण त्याला नाव देतो मल्टिपल अलील्स आपण नंतर बघू. मल्टिपल अलील्स तर प्लांट सेल्फ मल्टिपल अलीलचं जर प्लांटमध्ये जर एक चांगल्या प्रकारचं एक्झाम्पल म्हणलं, या ठिकाणी क्वेश्चन तयार होते की सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील्स इन प्लांट. ओके. हे लक्षात ठेवायचं, बेस्ट एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील, हे लक्षात ठेवायचं. मल्टिपल अलीलचं बेस्ट एक्झाम्पल प्लांट म्हणलं आहे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी हे कोण कंट्रोल करतो तर सिंगल एच जीन. मग यामध्ये बऱ्याच प्रकारचे जे मल्टिपल एलिमेंट्स कसं असणार आहे, IS1, S2, S3, S4 अशा प्रकारचे या ठिकाणी मल्टिपल आलेले असतील. ओके. आता बोर्ड थोडं छोटं पडते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण आता ईस्ट अँड मेंजेलडॉर्फ तुम्हाला समजला असेल, त्याने हे शोधून काढलं होतं, तो आपण पुसून टाकू. लक्षात ठेवायचं लगेच, विसरून नाही जायचं. ओके. तर यामध्ये आपल्याला 3 टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळते. 3 टाईप्स ऑफ पॉलिनेशन इन अ
गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके, आता मी लिहितो पहिलं, दुसरं, तिसरं. पहिलं आहे S1S2 इंटू S1 S2. असेच तर क्रॉस येतात ना पेपरमध्ये, तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये असेच क्रॉस येतात. असं आलं आपण घाबरून जातो, अरे बाप हे काय. तर S1S2 बिलकुल घाबरायचं नाही. आता S1S2 हा एका फ्लॉवरचा पार्ट आहे, S1S2 त्याच फ्लॉवरचा आहे. आता त्याच फ्लॉवरमध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार आहे का. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी काय सांगते की तो स्वतःचा फ्लॉवर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही. मग इथंच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की S1S2 इंटू S1S2 म्हणजे हा काय असणार आहे, इनकम्पॅटिबल म्हणजे फुल्ली स्टराईल. ओके, काय असणार आहे, फुल्ली स्टराईल. दुसरं लक्षात घेत होता, दुसरा क्रॉस S1S2 इंटू S1S3. हां, मग आता इथं लक्षात ठेवायचं की इथं काहीतरी बदललं, S3 आला, वर S2 होता, इथे S3 आला, म्हणजे काहीतरी मिळून राहिलं. म्हणजे इथं काय होणार आहे, 50% कम्पॅटिबिलिटी होईल. 50% आपल्याला भेटतील, फर्टाईल भेटतील, म्हणजे हाफ फर्टाईल या ठिकाणी मिळतील. ओके, S1S2 इंटू S1S3 हाफ 50% कम्पॅटेबल भेटतील. नंतर तिसरा क्रॉस आहे आपला S1S2 इंटू S3S4. आता इथं डिफरंट आहे भाऊ, दोघी बी. S1S2 वेगळं आहे आणि S3S3 वेगळं आहे. मग काय असेल, फुल्ली कम्पॅटिबल झालं ना. इथंच फुल्ली कम्पॅटिबल म्हणजे काय, फुल्ली फर्टाईल. म्हणजे तीन प्रकारचे क्रॉस आपल्याला गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळतात. एक म्हणजे फुल्ली स्टराईल किंवा 50 हाफ फर्टाईल किंवा फुल्ली फर्टाईल. ओके, एक तर तो फुल्ली स्टराईल असेल किंवा 50% फर्टाईल असेल किंवा मग पूर्ण फर्टाईल असेल. तीन प्रकारचे पॉलिनेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. सो 3 टाइप्स ऑफ पॉलिनेशन अवेलेबल इन गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके, सो दिस इज आता एक्झाम्पल त्या ठिकाणी लक्षात येते की कशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते. सो एक्झाम्पल इज कुठं, रेड क्लोवर, त्यानंतर व्हाईट क्लोवर, रेड क्लोवर, व्हाईट क्लोवर. ओके, तर यामध्ये आपल्याला त्यानंतर टोमॅटो, पोटॅटो, रेड क्लोवर, व्हाईट क्लोवर, टोमॅटो, पोटॅटो, त्यानंतर टोबॅको. तर ह्या प्लांटमध्ये आपल्याला गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते. लक्षात आलं. आपण पाहतोय होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कोण होती की काहीतरी चेंजेस त्या जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही चेंजेस आल्यामुळे त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी हॅपन होते, त्याला म्हणतो आपण होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. मग त्यामध्ये 2 टाईप आहे, एक म्हणजे गॅमेटोफायटिक, दुसरी स्पोरोफायटिक. गॅमेटोफायटिक म्हणजे काय, पोलन ग्रेन अँथर काय प्रोड्यूस करतात, पोलन ग्रेन म्हणजे जो जीन आहे, तर त्या जीनमुळे जर त्या ठिकाणी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असली त्याला म्हणतात गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि स्पोरोफायटिकचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणतात जीन ऑफ द प्लांट, द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इज हॅपन ड्यू टू द जीन ऑफ द पोलन प्रोड्युसिंग प्लांट, दॅट इज कॉल्ड एज स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. मग गॅमेटोफायटिक कोण डिस्कवर केली, मग ईस्ट अँड मेंजलडॉफ्स नावाच्या सायंटिस्टने त्या ठिकाणी 1925 निकोशियाना सँड्री नावाच्या प्लांटमध्ये गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी डिस्कवर केली. त्यानंतर त्यामध्ये काय असते की स्टिग्मा कसा असतो, वेट असतो. स्टिग्मा वेट असल्यामुळे काय होते की पोलन ग्रेन त्या ठिकाणी आलेले पोलन ग्रेन त्या ठिकाणी स्टिग्मावर पडतात. त्या ठिकाणी पोलन ग्रेन जर्मिनेट होतात आणि पोलन ट्यूब ग्रोथ त्या ठिकाणी होते. पोलन ट्यूब ग्रोथ खाली येते स्टाईलपर्यंत आणि त्या ठिकाणी स्टाईलला त्याची ग्रोथ इनिबिट होते किंवा काही कंडिशनमध्ये ती स्टाईलला पार करते आणि ओव्हरीपर्यंत येते. पुन्हा ती ओव्हरीमध्ये त्याची जी ग्रोथ आहे ती स्टॉप होते. ओके, नंतर जी गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कोण कंट्रोल करतो, तर सिंगल एज जीन. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मल्टिपल एलील असतात. ओके, मग मल्टिपल एलील्समध्ये सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी एक महत्त्वाचं एक्झाम्पल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि 3 प्रकारचे क्रॉस त्या ठिकाणी होता, S1S2 इंटू S1S2 कसा असणार आहे, फुल्ली इनकम्पॅटिबल. त्यानंतर S1S2 इंटू S1S3 म्हणजे अर्धे जीन भेटत आहे, अर्धे जीन मिळत नाही, म्हणजे हाफ कम्पॅटिबल. आणि S1S2 इंटू S3S4 म्हणजे कसं असणार आहे, फुल्ली कम्पॅटेबल त्या ठिकाणी क्रॉस आपल्याला मिळेल. एक्झाम्पल लक्षात द्यायचे, रेड क्लोवर, व्हाईट क्लोवर, टोमॅटो, पोटॅटो, टोबॅको. दीज आर द एक्झाम्पल ऑफ गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता नेक्स्ट आहे आपलं स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, 2 टाइप्स ऑफ होमोमॉर्फिक. फर्स्ट वन इज होमोमॉर्फिक. ओके, आता पाहू आपण स्पोरोफायटिक.
स्पोरोफायटिक एस आय म्हणजे काय रे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता इथं सायंटिस्ट लक्षात येतं ह्यूग्ज अँड बॅबकॉप. सायंटिस्टचे नावही बरे अवघड होतं पण पाठ करावं लागतं ते. ह्यूग्ज अँड बॅबकॉप 1950 कशात थांबा मला नाही आवडत क्रेपिस फोयटिडा इन क्रेपिस फोयटिडा नावाचा जो प्लांट होता तर त्या प्लांटमध्ये त्या ठिकाणी स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी त्या ठिकाणी डिस्कवर्ड केली. ह्यूग्ज अँड बॅबकॉप 1950 इन क्रेपिस फोयटिडा. ओके. आता हे पुन्हा तेच फ्लावर आपण या ठिकाणी घेऊ. ओके ओके तर हे फ्लावर आपण घेऊ. आपण पाहतोय स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. हां आता आपण गॅमेटोफायटिकमध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं हा स्टिग्मा कसा होता वेट होता. पण आपण जर स्पोरोफायटिकमध्ये जर बघितलं तर हा स्टिग्मा कसा असतो ड्राय स्टिग्मा असतो. ओके. किंवा मग याच्यावरती असते हायड्रेटेड प्रोटीन लेयर त्याला आपण म्हणतो पॅनिकल. स्टिग्मा कसा असतो ड्राय असतो किंवा मग त्याच्यावर हायड्रेटेड प्रोटीन लेयर त्या ठिकाणी असते. त्यामुळे येणारे जे पोलन ग्रेन आहे या ठिकाणी पडल्यानंतरही त्या ठिकाणी पोलन ग्रेन जर्मिनेट होत नाही. मग पोलन ग्रेन जर जर्मिनेट नाही झाले तर ते पोलन ट्यूबची ग्रोथ त्या ठिकाणी होत नाही आणि पोलन ट्यूबची ग्रोथ नाही झाली तर ओव्हरीपर्यंत त्या ठिकाणी गॅमेट पोचत नाही. म्हणजे परिणामी सीड प्रोडक्शन सीड त्या ठिकाणी तयार होत नाही. ओके. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहिलं लक्षात ठेवायचं की ह्यूग्ज अँड बॅबकॉपने त्या ठिकाणी डिस्कवर केली. आणि स्टिग्मा कसा असतो स्टिग्मा इज ड्राय स्टिग्मा असतो. त्यामध्ये पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होत नाही. पोलन ग्रेन नॉट जर्मिनेस ड्यू टू द नॉट जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन द पोलन ट्यूब ग्रोथ इज नॉट हॅपन and due to the pollen tube growth is not happen the male gametes is not reach up to the ovary and due to this the seed is not produced in a sporophytic self incompatibility. So याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे ते म्हणजे रॅबिट रॅडिश त्यानंतर कॅबेज त्यानंतर कॉलीफ्लावर. ओके. रॅडिश कॅबेज आणि कॉलीफ्लावर हे 3 प्रकारचे त्या ठिकाणी एक्झाम्पल याचे लक्षात ठेवायचे. ओके. तर हे आहे आपलं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. थोडक्यात कसं आहे 2 मिनिटात आपण एकदा पाहून घेऊ. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय फंक्शनल पोलन ग्रेन असतानाही त्या ठिकाणी तो स्वतःचा फ्लावर त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकत नाही. तो पर्टिक्युलर फ्लावर त्याला म्हणतात सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी टर्म जी आहे ती स्टाउटने 1917 मध्ये डिस्कवर केली. त्यानंतर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी त्या ठिकाणी मेजर 2 टाईप्स आहे. एक म्हणजे हेटेरोमॉर्फिक दुसरं होमोमॉर्फिक. हेटेरोमॉर्फिक म्हणजे काय मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर फ्लावरचा चेंजेस असल्यामुळे जे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होते त्याला म्हणतो आपण हेटेरोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. त्यामध्ये 2 टाईप्स आहे. एक म्हणजे डायस्टायली दुसरं ट्रायस्टायली. डायस्टायलीमध्ये लक्षात ठेवायचं की प्रिमुलियासी फॅमिलीमध्ये प्रिमुला नावाचा जो फ्लावर आहे त्यामध्ये आपल्याला डायस्टायली बघायला मिळते. आणि ट्रायस्टायली लक्षात ठेवायचं लॅथेरियासी फॅमिली लॅथेरियस सटायवा नावाचा प्लांट. ओके. नंतर आपण पाहिलं होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. होमोमॉर्फिकमध्ये काय होते की जे काही फ्लॉवरमध्ये जेनेटिक स्ट्रक्चरमुळे किंवा फिजिओलॉजिकल रिॲक्शनमध्ये जे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होते त्याला म्हणतो आपण होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. एक म्हणजे गॅमेटोफायटिक दुसरं स्पोरोफायटिक. तर गॅमेटोफायटिक म्हणजे काय ड्यू टू द गॅमेट्स ऑफ पोलन म्हणजे पोलनमधील जे जीन आहे त्या जीनमुळे जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असेल त्याला म्हणतात गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि दुसरं जर स्पोरोफायटिक जर एक्झाम्पल घेतलं तर हे जे प्लांट आहे त्या प्लांटमधील जीनमुळे जर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होत असली ड्यू टू द जीन ऑफ पोलन प्रोड्युसिंग प्लांट दॅट इज कॉल्ड एज अ स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सो दिस इज ऑल अबाउट युअर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी and we will also see the difference in between them. Okay. सो आता आपण बघू डिफरन्स कशातला गॅमेटोफायटिकचा आणि स्पोरोफायटिकचा. दोघे कसे टाईप आहे होमोमॉर्फिकचे त्या ठिकाणी टाईप आहे. होमोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे टाईप आहे. तर त्यातलं आहे पहिला गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. आता याच्यातला काय डिफरन्स आहे तर इथं काय
त्यात काही सेम आहे आणि काही त्यात डिफरंट आपल्याला पाहायला मिळते. जसं की जेनेटिक जे कंट्रोल आहे म्हणजे इथं सिंगल एज जीन आहे, तो सिंगल एज जीन त्या ठिकाणी त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ मल्टिपल असतात, तो त्या ठिकाणी जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कंट्रोल करतो गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये. स्पोरोफायटिकमध्ये सुद्धा सेम तसंच असतं की सिंगल एज जीन, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे S1 S2 असे जे सेम असे यामध्ये जीन असतात मल्टिपल, सेम स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर अलीलचे ॲक्शन कुठे होते, तर कुठे होते, ही इथं जे होती ती स्टाईल किंवा मग ओव्हरीमध्ये किंवा मग इथं ऑन दी स्टिग्मा, तिथंच पोलन जनरेट होत नाही. त्यानंतर पोलन आणि स्टिग्मा इंटरॅक्शन कसं होते, इथं कसं होतं की पोलन ग्रेन या ठिकाणी जे स्टिग्मा असतो तो कसा असतो, वेट असतो, त्यामुळे काय होते पोलन ग्रेन जेनरेट होतात आणि पोलन ग्रेन जेनरेट होतात, ते पोलन ट्यूब त्यांचं ग्रोथ होते, पोलन ट्यूबची ग्रोथ होते आणि ते पोलन ट्यूब ग्रोथ खाली स्टाईलमध्ये आल्यानंतर तिथे त्या ठिकाणी स्टॉप होते किंवा मग काही कंडिशनमध्ये ओव्हरीमध्ये त्या ठिकाणी स्टॉप होते. ओके, इथं पोलन आहे स्टिग्मा इंटरॅक्शन. या ठिकाणी काय होते की पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे, पोलन ट्यूबची ग्रोथ तिथे हे स्टिग्मामध्ये होते त्या ठिकाणी. ओके, म्हणजे पोलन ट्यूब स्टिग्मा कसा असतो, ड्राय असतो आणि स्टिग्मा ड्राय असल्यामुळे त्या ठिकाणी पोलन ग्रेन जनरेट त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे इथंच पोलन ट्यूब ग्रोथ व्हायचे प्रश्नच येत नाही, त्यामुळे स्टिग्मा पोलन ग्रेन जनरेटच होत नाही, त्यामुळे या ठिकाणी स्टिग्मावरती पोलन आणि स्टिग्मा इंटरॅक्शन पाहायला मिळते. नंतर पॉलिनेशनचे टाईप कसे असतात, इथं 3 प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळते आणि इथं 2 टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळते. आता 3 प्रकारचं पॉलिनेशन म्हणजे कसं आपण बघितलं तर S1 S2 इंटू S1 S2 म्हणजे कसा फुल्ली इनकम्पॅटिबल. त्यानंतर S1 S2 इंटू S1 S3 म्हणजे 50% कम्पॅटिबल. त्यानंतर S1 S2 इंटू S3 S4 म्हणजे फुल्ली कम्पॅटिबल, म्हणजे पार्शियली फुल्ली स्टराईल, पार्शियली फर्टाईल आणि फुल्ली फर्टाईल 3 प्रकारचे क्रॉस. आणि इथं कसं असतं 2 टाईप्स म्हणजे एकदा फुल्ली स्टराईल अँड फुल्ली फर्टाईल. ओके, दिस 2 टाईप्स ऑफ क्रॉस. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं की प्रोडक्शन ऑफ द होमोझायगट्स. आता कशामध्ये होमोझायगट त्या ठिकाणी तयार होऊ शकतो, आता यामध्ये होमोझायगट नॉट परमिट टू प्रोड्यूस होमोझायगट्स, बट इन दिस स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इट्स प्रोड्यूस इन सम क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी होमोझायगट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. आता यामध्ये कसं असतं, बायन्यूक्लिएट पोलन ग्रेन आपल्याला दिसतात, बायन्यूक्लिएट पोलन टाईप कसं असतात, बायन्यूक्लिएट पोलन टाईप. इथं कसं असतं ट्रायन्यूक्लिएट पोलन टाईप असतात. ओके, so this is the difference between the gametophytic and sporophytic self incompatibility. Okay, so this is our self incompatibility total chapter. आता इथपर्यंत या ठिकाणी आपलं पूर्ण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी चॅप्टर आहे ते त्या ठिकाणी संपलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक त्या ठिकाणी घेऊ. ओके, थँक्यू.